राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावात राधिका नावाची एक विधवा तरुण महिला राहत होती. राधिका दिसायला अतिशय सुंदर, देखणी आणि तरुण होती. गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित नजरेने पाहायचे. सुमारे 5 वर्षापूर्वी तिच्या सासू सासऱ्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी तिचा नवरा संदीप याचा देखील जास्त दारू पिल्यामुळे मृत्यू झाला. एका मागोमाग एक संकट आल्यामुळे राधिका पूर्णपणे एकटी पडली. तिने अनेकदा आपल्या आई वडिलांना दुसरे लग्न लावून देण्याची विनंती केली, पण त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी तिचे लग्न लावून दिले नाही. हे ऐकल्यानंतर राधिकाने मनाशी ठरवले की आता तिला स्वतःच्या आयुष्याचा आधार बनावे लागेल. उदरनिर्वाहासाठी तिने गावापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्यामध्ये मजुरी करायला सुरुवात केली. दररोज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ती कामावर जात असायची आणि रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान ती घरी परत यायची. काही महिने असेच गेले, परंतु एकटीचे आयुष्य जगताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले. अजून माझे संपूर्ण आयुष्य पुढे आहे. मी अजून तरुण आहे. माझ्या देखील काही इच्छा आकांक्षा आहे. त्या कायम दाबून ठेवून कसे चालेल असा विचार ती आता करू लागली. पण राधिकाचा स्वभाव देखील काहीसा स्वार्थी होता. पैशासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकत होती. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ती लवकरच 3 मोठे निर्णय घेणार होती. त्या निर्णयांची कल्पना गावातील कोणालाच नव्हती. ज्या कारखान्यात राधिका काम करत होती त्या कारखान्याचा मालक सुरेश चौधरी नावाचा एक श्रीमंत माणूस होता. सुरेशची एक मोठी कमजोरी होती. सुंदर स्त्रिया, एखादी आकर्षक महिला त्याच्या नजरेला पडली की तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा तो प्रयत्न करत असायचा. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस त्याची नजर राधिकावर पडली. पण राधिका देखील काही कमी नव्हती. तिलाही पैशांची गरज होती आणि स्वतःच्याच फायद्याचा विचार तिच्या मनात सुरू होता. काही दिवसांनी म्हणजे 5 एप्रिल 2026 ही तारीख आली. सकाळी 8:30च्या सुमारास राधिका नेहमीप्रमाणे डबा घेऊन कारखान्यामध्ये पोहोचली आणि तिच्या कामामध्ये व्यस्त झाली. थोड्याच वेळात कारखान्याचा मालक सुरेश तिथे आला. त्यानं पाहिलं की राधिका अत्यंत मेहनतीने काम करत होती, पण त्या दिवशी त्याचे लक्ष तिच्या कामापेक्षा तिच्या सौंदर्याकडेच अधिक गेले. मनातच तो म्हणाला, ही तरुण आणि सुंदर स्त्री माझ्या जवळ आली तर. तो थेट राधिकाजवळ गेला आणि तिला म्हणाला, राधिका, मला तुझ्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. राधिकाने शांतपणे उत्तर दिलं, साहेब, मला देखील तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मला घरासाठी तातडीने 5,000 रुपयांची गरज आहे. सुरेश हसला. तो म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या केबिनमध्ये जातो. 10 मिनिटांनी तू तिकडे ये. तुझ्याशी बोलू आणि पैशांची देखील व्यवस्था करतो. असे म्हणत सुरेश आपल्या केबिनमध्ये निघून गेला. सुमारे 10-15 मिनिटांनी राधिका देखील काम सोडून हसतमुखाने त्याच्या केबिनमध्ये गेली. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. सुरेश म्हणाला, राधिका, तू अजून खूप सुंदर आणि तरुण आहे. पुन्हा लग्न का करत नाही? राधिका हळू आवाजात म्हणाली, बहुतेक माझ्या नशिबात संसाराचं सुख नाही. हे ऐकताच सुरेश म्हणाला, तुझी गरिबी मी एका क्षणात दूर करू शकतो, पण त्याच्या बदल्यात तू माझ्यासाठी काय करू शकते? हे ऐकताच राधिकाला त्याचा खरा हेतू समजला. ती हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्हाला खुश ठेवण्या इतकं मला नक्कीच जमतं. हे उत्तर ऐकताच सुरेशच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. तो म्हणाला, मग आज रात्री 10च्या सुमारास मी तुझ्या घरी येतो. राधिका देखील लगेच तयार झाली. या ना, मी घरी एकटीच असते. असे म्हणत तिने त्याच्याकडून 5,000 रुपये घेतले आणि पुन्हा ती आपल्या कामाला लागली. दिवसभराचे काम संपल्यानंतर रात्री 8:30च्या सुमारास राधिका आपल्या घरी परतली. घरी आल्यावर तिने जेवण बनवले. घरातील नेहमीची कामे आटोपली आणि वेळ जसा पुढे सरकत गेला तशी ती रात्रीची वाट पाहू लागली. रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास तिने सुरेशला फोन केला.
साहेब, रस्ता पूर्णपणे मोकळा आहे. माझ्या घरी यावेळी कुणी येत जात नाही. मी घरात एकटीच आहे. तुम्ही लवकर या. सुरेश हसत म्हणाला, फक्त 15 मिनिटात मी मोटारसायकलवर तुझ्या घरी पोहोचतो. फोन ठेवताच सुरेश कारखान्यातून मोटारसायकल घेऊन थेट राधिकाच्या घराकडे निघाला. सुमारे 15 मिनिटातच तो तिच्या दाराशी पोहोचला. दारावर हलकी टकटक झाली. राधिकाने दार उघडले. समोर सुरेश उभा होता. तो हसत घरात शिरला तर राधिकाने शांतपणे मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. चल आत बसून बोलूया, सुरेश तिला म्हणाला. राधिकाने त्याला थेट बेडरूममध्येच नेले. त्या रात्रीनंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. काही वेळानंतर दोघेही शांत झाले. सुरेश समाधानाने म्हणाला, राधिका, आज तू मला खूप आनंद दिला आहे. आता मी दर 2-3 दिवसांनी तुझ्याकडे येत राहील. तुला पैशाची कमतरता भासणार नाही. राधिका देखील मनोमन आनंदी झाली. तिला वाटलं की आता तिच्या आर्थिक अडचणी संपतील. पण सुरेशचा खरा स्वभाव तिला अजून माहितीच नव्हता. त्या रात्री जवळपास 12 वाजता सुरेश तिथून निघून गेला. त्यांनी त्या रात्री तिला जवळपास 2 तास भोगले होते. त्यानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू राहिलं. सुरेश दर 2-3 दिवसांनी तिच्या घरी यायचा. प्रत्येक वेळी तो तिला काही पैसे द्यायचा आणि पुन्हा निघून जायचा. अशा प्रकारे जवळपास 15 दिवस गेले. या काळामध्ये त्यांच्यामध्ये अनेक वेळा अनैतिक संबंध झाले होते. मात्र जसा जसा वेळ पुढे गेला तसा तसा सुरेशचा राधिकामधला रस कमी होऊ लागला. आता राधिका त्याला फोन करायची, पण तो तिचे फोन उचलत नव्हता. तिला हळूहळू समजलं की सुरेशने तिचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर केला होता. इतकेच नव्हे तर काही दिवसांनी त्याने तिला कारखान्यातील नोकरीवरून देखील काढून टाकले. नोकरी गेल्यामुळे राधिका पुन्हा बेरोजगार झाली. तिच्याकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग उरला नव्हता. पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. तिने पुन्हा एकदा स्वतःच्या फायद्यासाठी नवीन डाव आखायला सुरुवात केली. याच गावात तिच्या घराशेजारी गणेश नावाचा एक तरुण राहत होता. तो 12वीचा विद्यार्थी होता. गणेश आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचं कुटुंब श्रीमंत होतं. त्याच्याकडे सुमारे 30 एकर शेती, भरपूर पैसा आणि गावामध्ये चांगला मान होता. गणेशला स्वतःपेक्षा मोठ्या वयांच्या महिलांबद्दल म्हणजे आंटीबद्दल आकर्षण असल्याची गोष्ट राधिकाच्या लक्षात आली होती. तो अधूनमधून तिच्या घरी देखील येत असायचा. राधिकाने हाच त्याचा कमकुवतपणा ओळखला. तिने मनात ठरवलं, जर हा मुलगा माझ्या जाळ्यात अडकला तर माझी पैशाची समस्या कायमची सुटू शकते. काही दिवसांनी 10 मे 2026 ही तारीख उजाडली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गणेश घराबाहेर पडला आणि तो थेट राधिकाच्या घरी गेला. दारावर टकटक होतात राधिकाने दार उघडले. गणेश घरात आला आणि तो बोलू लागला, काकू, आज आई बाबा दोघे शहरात गेले आहे. घरी मी एकटाच आहे. हे ऐकताच राधिका हसली. ती म्हणाली, असं आहे का? मग मी तुझं घर पाहायला येते. गणेशने लगेच होकार दिला. दोघे मिळून त्यांच्या घरी गेले. घरात प्रवेश करताच राधिकाने चारही बाजूला नजर फिरवली. मोठं आलिशान घर, महागडं फर्निचर, सर्व सुखसोयी तिथे होत्या. हे सर्व पाहून तिच्या मनात पुन्हा पैशांचा विचार सुरू झाला. ती शांतपणे म्हणाली, गणेश, तुझ्याकडे कसलीच कमतरता नाही, पण माझी परिस्थिती मात्र खूप वाईट आहे. मला 10,000 रुपयांची गरज आहे. माझी मदत करू शकतील का? गणेश म्हणाला, काकू, माझ्याकडे इतके पैसे नाही. राधिका त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली, तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस आणि त्याच्या बदल्यात तुला जे हवं आहे ते मिळू शकतं. हे ऐकताच गणेशला तिचा इशारा समजला. त्याने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, जर तसं असेल तर मी घरातून पैसे आणि दागिने देखील आणू शकतो. राधिकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. तिने त्याला त्या रात्री 10 वाजता पैसे आणि दागिने घेऊन आपल्या घरी यायला सांगितलं. गणेशने देखील तिचं म्हणणं मान्य केलं.
दोघे वेगळे झाले आणि रात्रीची वाट पाहू लागले. राधिका गणेशच्या घरातून बाहेर पडली आणि आपल्या घरी परतली. घरी आल्यावर ती बराच वेळ विचार करत बसली. दुसरीकडे गणेशच्या मनात देखील राधिकाचे शब्द सतत घोळत होते. रात्र होण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. दरम्यान राधिकाने आपल्या गावातील एका जमीनदारासोबत संपर्क साधला. पैशांची गरज असल्याचे सांगत तिने आपले जुने घर देखील विकून टाकले. घराच्या बदल्यात मिळालेली रक्कम तिने स्वतःजवळ ठेवली. संपूर्ण दिवस अशाच घाईगडबडीत निघून गेला. दुसरीकडे गणेशने संधी साधून स्वतःच्या घरातील कपाट उघडले. त्याने घरातून रोख रक्कम आणि आईचे काही मौल्यवान दागिने चोरून एका सुरक्षित ठिकाणी लपून ठेवले. सायंकाळी त्याचे आई वडील घरी परत आले. घरातील चोरी झाल्याची कल्पना त्यांना अजिबात नव्हती. रात्री 9:30-10 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपल्यानंतर गणेशने लपून ठेवलेले पैसे आणि दागिने घेतले. हळूहळू घराबाहेर पडत तो थेट राधिकाच्या घरी पोहोचला. दारावर हलकी टकटक झाली. राधिकाने दार उघडलं. गणेशच्या हातातील पैसे आणि दागिने पाहताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. तिने त्याला आतमध्ये घेतलं आणि मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. तू माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहे, ती म्हणाली. आज मी तुला नाराज करणार नाही. गणेशही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून घरात गेला. राधिकाने त्याचा हात धरला आणि त्याला आपल्या बेडरूममध्ये नेलं. त्या रात्री दोघांमध्ये जोरदार अनैतिक संबंध झाले. काही वेळानंतर दोघेही शांत झाले. राधिका गंभीर आवाजात म्हणाली, गणेश, आज जे काही घडलं त्याची माहिती कोणाला कळता कामा नये आणि घरातून पैसे दागिने आणल्याचं देखील कोणाला सांगायचं नाही. गणेश म्हणाला, जर मी कोणाला सांगितलं तर सर्वात आधी मीच अडकेल. त्यामुळे ही गोष्ट फक्त माझ्यापाशीच राहील. रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास गणेश शांतपणे तिथून आपल्या घरी परतला होता. त्याने राधिका आंटीसोबत 2 तास जोरदार कार्यक्रम केला होता. त्यामुळे तो खूप खुश होता. आणि आता राधिकाकडे देखील घरी विकून मिळालेले पैसे, गणेशकडून आलेली रोकड आणि दागिने असे भरपूर धन जमा झाले होते. त्यामुळे तिने एक मोठा निर्णय घेतला. त्याच रात्री तिने गाव कायमचं सोडलं. जवळच्या शहरात जाऊन तिने भाड्याची एक खोली घेतली आणि तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. काही दिवसांनी शहरात तिची ओळख मीनाक्षी नावाच्या एका महिलेसोबत झाली. मीनाक्षी देखील दिसायला आकर्षक होती, पण तिचा स्वभाव देखील राधिकासारखा स्वार्थी आणि पैशासाठी काही करण्यासाठी तयार असणारा होता. दोघींची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली. एक दिवस मीनाक्षी म्हणाली, राधिका, आपण दोघी मिळून शहरात एक ब्युटी पार्लर सुरू करू. चांगला व्यवसाय झाला तर भरपूर पैसा मिळेल. राधिकाला देखील ही कल्पना आवडली. दोघींनी मिळून आपापले पैसे गुंतवले आणि शहरामध्ये एक छोटासा ब्युटी पार्लर सुरू केलं. सुरुवातीला त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र 10-15 दिवस उलटून गेले तरी फारसे ग्राहक येत नव्हते. उत्पन्न अत्यंत कमी होते. एक दिवस मीनाक्षी म्हणाली, असं चालणार नाही. फक्त पार्लरमधून आपला खर्चही निघत नाही. ग्राहकांना मसाजची सेवा दिली तर कमाई वाढेल. राधिकाने लगेच होकार दिला. त्यानंतर दोघींनी ब्युटी पार्लरमध्ये मसाजची सेवा सुरू केली. हळूहळू ग्राहक वाढू लागले. त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. पैशांचा ओघ वाढत गेला. दोघींची आर्थिक परिस्थिती आता सुधारू लागली. पण पैसा वाढला तसं तसं त्यांचं वागणं देखील बदलू लागलं. रात्री दुकान बंद होण्याच्या सुमारास त्या दोघी पार्लरमध्ये बसून दारू पिणे, मौजमजा करणे आणि बेफिकीर आयुष्य जगू लागल्या. त्यांना वाटत होतं आता त्यांच्या आयुष्यात कोणतीच अडचण उरलेली नाही. पण त्यांना कल्पना नव्हती की काही दिवसात त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती जी त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार होती. काही दिवस असेच निघून गेले. 10 जून 2026 ही तारीख उजाडली. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. राधिका आणि मीनाक्षी दोघीही आपल्या ब्युटी पार्लरमध्ये बसून बिअर पीत गप्पा मारत होत्या. काही वेळातच त्यांच्या बिअरच्या बाटल्या संपल्या.
मीनाक्षी म्हणाली, राधिका बियर संपली आहे, अजून आणूया का? राधिका म्हणाली, दारूचं दुकान इथून जवळपास 2 किलोमीटरवर आहे, एवढ्या लांब आपण कसं जायचं? मीनाक्षी हसत म्हणाली, काळजी करू नको, बाहेर नेहमी ऑटो मिळतात, आपण ऑटोने जाऊ, बियर घेऊ आणि लगेच परत येऊ. राधिकाने देखील होकार दिला. दोघींनी पार्लरला कुलूप लावलं आणि रस्त्याच्या कडेला उभ्या राहून रिक्षाची वाट पाहू लागल्या. 10 मिनिटांनी एक ऑटो रिक्षा त्यांच्या समोर येऊन थांबली. ऑटो चालवत होता प्रकाश नावाचा एक तरुण. प्रकाश हा अतिशय साधा, प्रामाणिक आणि कष्टाळू होता. दिवसभर ऑटो चालवून तो आपल्या बायको आणि मुलांचा उदरनिर्वाह करत होता. दोघींनी त्याची रिक्षा थांबवली. राधिकाची नजर प्रकाशकडे गेली. देखणा, तरुण आणि सुदृढ शरीरयष्टी असलेला प्रकाश याला पाहताच तिच्या मनात पुन्हा स्वार्थी विचार सुरू झाले. ती मनातच म्हणाली, आज याला देखील आपल्या जाळ्यात अडकवता आलं तर? मात्र या विचारांची कल्पना प्रकाशला नव्हती. राधिका म्हणाली, भाऊ, आम्हाला दारूच्या दुकानापर्यंत नेऊन चला, तिथून बियर घेऊन पुन्हा इथे सोडा. प्रकाश हसत म्हणाला, नक्की मॅडम, बसा. दोघी जणी रिक्षामध्ये बसल्या. सुमारे 10 मिनिटात ऑटो दारूच्या दुकानाजवळ पोहोचला. राधिकाने 4 बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि पुन्हा ऑटोमध्ये येऊन बसली. परतीच्या प्रवासात मात्र तिची नजर सतत रिक्षाचा ड्रायव्हर प्रकाशवरच होती. तिच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आकार घेत होता. थोड्याच अंतरावर जात असताना तिला एक मेडिकल स्टोअर दिसलं. ती म्हणाली, भाऊ, जरा इथे ऑटो थांबव, मला औषध घ्यायचं आहे. प्रकाशने लगेच रिक्षा बाजूला घेतली. राधिका मेडिकलमध्ये गेली. तिने तिथे काही शक्तिवर्धक गोळ्या विकत घेतल्या. पैसे देऊन ती पुन्हा ऑटोमध्ये येऊन बसली. प्रकाशने पुन्हा ऑटो रिक्षा सुरू केली. 10 मिनिटांनी ते पुन्हा ब्युटी पार्लर समोर आले. राधिका आणि मीनाक्षी घाईघाईने खाली उतरल्या. त्या मुद्दामच भाडे न देता थेट पार्लरचं कुलूप उघडून आत गेल्या. प्रकाशने त्यांना आवाज दिला, मॅडम, माझं भाडं. पण दोघींनीही जणू काही ऐकलंच नाही. ते पाहून शेजारच्या दुकानातील प्रताप नावाच्या दुकानदाराने प्रकाशला सांगितलं, त्या आतमध्ये गेले आहे, जा, आत जाऊन तुझे पैसे घेऊन ये. प्रकाशने देखील तेच योग्य समजलं. तो शांतपणे पार्लरमध्ये शिरला. पण आत राधिका आणि मीनाक्षी त्याचीच वाट पाहत होत्या. राधिकाला खात्री होती की भाडे घेण्यासाठी तो नक्कीच आतमध्ये येईल. प्रकाश आत येताच राधिकाने मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतला. प्रकाश काही समजून घेण्याआधीच वातावरण पूर्णपणे बदललं. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली आणि त्या रात्री एका भयानक घटनेची सुरुवात झाली. प्रकाशने पार्लरमध्ये प्रवेश करताच राधिकाने शांतपणे मुख्य दरवाजा आतून बंद केला. प्रकाशला काहीतरी विचित्र असल्याची जाणीव झाली. तो घाबरत म्हणाला, मॅडम, मला फक्त एक ऑटोचं भाडं घ्यायचं आहे, पैसे द्या, मी इथून निघतो. राधिका आणि मीनाक्षी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. राधिका त्याच्यासमोर येत म्हणाली, इतक्या काहीत कशाला, आधी थोडा वेळ आमच्या सोबत तर बस. प्रकाशने नम्रपणे त्या दोघींना नकार दिला. नाही नाही मॅडम, माझी बायको आणि मुले घरी वाट पाहत असतील, मला जाऊ द्या. मात्र दोघीही त्याचा मार्ग आडून उभ्या राहिल्या होत्या. राधिका कठोर आवाजात म्हणाली, जर तू आमचं ऐकलं नाही तर मी आत्ताच आरडाओरड करेल, माझे कपडे फाडून तुझ्यावर गैरवर्तनाचा आरोप करेल. लोक जमतील, पोलीस येतील आणि तू सरळ तुरुंगात जाशील. हे ऐकताच प्रकाशच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एक साधा आणि प्रामाणिक माणूस होता. खोट्या आरोपाची भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो हात जोडून म्हणाला, माझ्यावर असा अन्याय करू नका, तुम्ही सांगाल तसं करतो, फक्त मला नंतर घरी जाऊ द्या. राधिका म्हणाली, घाबरू नको, आम्ही तुला काही करणार नाही. त्याच्या मनात भीती असली तरी दुसरा कोणताही मार्ग त्याच्या समोर नव्हता. काही वेळाने प्रकाशची तब्येत थकलेली दिसू लागली, कारण त्या दोघींनी त्याला पावरच्या गोळ्या खाऊन भोंगळ केलं होतं आणि त्या एकामागोमाग एक त्याच्यासोबत बारीबारीने कार्यक्रम करत होत्या. राधिका त्याला म्हणाली, मी मेडिकलमधून काही गोळ्या आणल्या आहे, त्या गोळ्या खा, तुला आता थकल्यासारखं वाटतंय, ह्या गोळ्या खाल्ल्यावर तुला अधिक बरं वाटेल. पण प्रकाशने त्या गोळ्या घ्यायला स्पष्ट नकार दिला. मला कोणतीही औषधं नको. मात्र राधिका आणि मीनाक्षी दोघींनीही त्याच्यावर दबाव आणला.
शेवटी त्यांनी पाण्यात 2 गोळ्या मिसळून त्याला प्यायला भाग पाडलं. काही मिनिटांनंतर प्रकाशची तब्येत अधिकच बिघडू लागली. त्याला श्वास वेगाने चालू लागला. चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली. तरीही दोघींनी त्याची अवस्था गांभीर्याने घेतली नाही. त्या स्वतः बिअर पीत बसल्या होत्या. मीनाक्षी म्हणाली, याच्यावर अजून परिणाम झाला नाही. राधिका म्हणाली, माझ्याकडे अजून 4 गोळ्या आहे. तिने पुन्हा एका ग्लासात पाणी घेतलं आणि त्यात उरलेल्या गोळ्या मिसळल्या. प्रकाशने पुन्हा नकार दिला. कृपया मला काही देऊ नका, माझी तब्येत ठीक नाही. पण त्याचं कुणीही बोलणं ऐकून घेतलं नाही. काही वेळानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ लागला. तो घाबरून हात जोडत म्हणाला, मला घरी जाऊ द्या. माझी बायको, माझी मुलं माझी वाट पाहत आहे. कृपया मला सोडा. पण राधिका आणि मीनाक्षी नशेत असल्यामुळे त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत राहिल्या. प्रकाशची अवस्था आणखी गंभीर होत गेली. शेवटी त्याने उरलेली सर्व शक्ती एकवटली. त्याने दोघींना बाजूला ढकललं. धावत जाऊन पार्लरचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर रस्त्यावर आला. मोठ्याने मदतीसाठी तो ओरडू लागला, मला वाचवा, कृपया मला वाचवा. त्याचा आवाज ऐकून शेजारचा दुकानदार प्रताप आणि इतर काही लोक त्याच्याकडे धावत आले. प्रकाशची अवस्था पाहून सर्वजण हादरून गेले. त्याचा श्वास वेगाने चालू होता. तो थरथर कापत होता आणि सतत एकच वाक्य बोलत होता, मला त्या दोघींपासून वाचवा. प्रकाश रस्त्यावर येताच मोठ्याने मदतीसाठी ओरडू लागला, मला वाचवा, कृपया मला वाचवा. त्याचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक धावत आले. शेजारचा दुकानदार प्रताप देखील तिथे पोहोचला. त्याने पाहिले की प्रकाशची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. त्याचा श्वास वेगाने चालू होता. तो घामाने पूर्ण भिजला होता आणि तो थरथर कापत होता. प्रकाश थरथरत्या आवाजात फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होता, मला त्या दोघींपासून वाचवा. प्रतापला परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले. त्याने लगेच जवळची माहिती पोलीस ठाण्यात फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु पोलीस येईपर्यंत प्रकाशची प्रकृती आणखी खालावत चालली होती. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण हादरून गेले. पोलिसांनी तात्काळ परिसर ताब्यात घेतला. प्रकाशचा मृतदेह पंचनामा करून पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित लोकांची चौकशी सुरू केली. दुकानदार प्रतापने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तो म्हणाला, या दोन्ही महिला ऑटोचं भाडं न देता मुद्दाम त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. मी प्रकाशला त्याचे पैसे घेण्यासाठी पार्लरमध्ये जायला सांगितलं. जवळपास 2 तासानंतर तो घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आला. तो सतत मदतीसाठी ओरडत होता आणि काही क्षणातच तो खाली कोसळला. प्रतापचा जबाब ऐकल्यानंतर पोलिसांनी तात्काळ राधिका आणि मीनाक्षीला ताब्यात घेतलं. दोघींना पोलीस ठाण्यात नेऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली. सुरुवातीला दोघीही वेगवेगळ्या गोष्टी सांगत होत्या. परंतु पोलिसांनी पुरावे आणि प्रश्नांचा बडीमार सुरू ठेवल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास ढासळू लागला. सर्वप्रथम राधिकाने संपूर्ण घटनाक्रम कबूल केला. तिने गावातील आयुष्य, सुरेश सोबत झालेली ओळख, त्यानंतर घडलेल्या घटना, गणेशकडून पैसे आणि दागिने मिळवण्याचा प्रकार, शहरात येऊन ब्युटी पार्लर सुरू करणे आणि अखेरीस प्रकाशसोबत घडलेली घटना सर्व काही पोलिसांसमोर सांगितली. मीनाक्षीने देखील चौकशी दरम्यान आपली भूमिका मान्य केली. दोघींच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध आवश्यक गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पुढे न्यायालयात नेमकं काय घडलं, दोघींना कोणती शिक्षा झाली, याचा अंतिम निर्णय न्यायालयाने द्यायचा होता. मात्र एका निष्पाप आणि कष्टाळू रिक्षा चालकाचा जीव या संपूर्ण घटनेमध्ये गेला होता. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.